नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव. नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आहे आपल्या शेतात जो ऊस कारखान्यात तुटून गेला आहे त्या प्लॉटमध्ये. तर आज आपल्या त्या प्लॉटचं 65 कोटी करण्याचं काम चालू आहे. तर आज आपण त्या 65 कोटी करण्यासंदर्भातच थोडंसं बोलणार आहे. तर ते 65 कोटी केल्यानंतर त्याचे फायदे काय याविषयी थोडं मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हल्लीच्या काळामध्ये काय झाले, तर जे आपण रासायनिक खतांचा वापर आहे किंवा जे रासायन आपण फवारतो, औषधं जे आहेत, तणनाशक असेल, टॉनिक असेल किंवा इतर जे कुठली फवारण्या करतो आपण, तर त्याच्यामुळं काय झालं, आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे, ऑर्गॅनिक कर्ब किंवा जमिनीचा पोत आहे तो थोडा खालावलेला आहे. तर तो कसा वाढवायचा, तर अशा पद्धतीने जर आपण ऊस गेल्यानंतर ऊसाचं पाला न पेटवता जर तो असा कुट्टी करून जमिनीमध्ये जर गाडला तर नक्कीच आपल्या जे जमिनीचा पोत आहे तो सुधारण्यास मदत होते. आता याचा फायदा काय होतो, एकतर जमिनीचा पोत सुधारतो म्हणजे ऑर्गॅनिक कर्ब वाढतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे वाढणारे आहेत म्हणजे गांडूळ असेल किंवा अन्य कुठले सूक्ष्मजीव असेल, केचुआ वगैरे असेल, तर ते आपल्या रानाची जी कंडिशन आहे ती थोडी चांगली करण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता याचा अजून एक फायदा काय होतं, तर हे केल्यामुळं काय होतं, ऊसाला जास्त वेळ पाणी देण्याची गरज नाही, की जेणेकरून सूर्यप्रकाश हा पूर्णतः मुळापाशी न जाता तो वरच्यावरच राहतो. आणि दुसरा फायदा म्हणजे काय, हे कुट्टी केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे तण येत नाही. तण न आल्यामुळं काय होतं, त्याचा जो एक्स्ट्रा खर्च आहे, खुरपणी असेल किंवा तणनाशकाची फवारणी करण्याचा खर्च असेल, तो आपला नक्कीच कमी होणार आहे. आणि एका प्रमाणात आपल्या जमिनीला खत दिल्यासारखंच आहे. आता हा पाला कुट्टी केला म्हणजे काय, तर आपण जे आपले शेणखत वगैरे टाकतो त्याचप्रमाणे या पाचरोटाचा पण पुन्हा आपल्या शेताला खतच होणार आहे. आता हा पाला कुट्टी केल्यानंतर काय होतं, याचा एक मुख्यतः थोडा खर्च जास्त आहे, म्हणजे पाचरोट कुट्टी करणे. पाला कुट्टी केल्यानंतर काय होतं, तर अशा प्रकारे त्या ऊसाच्या बेटांवर आहे तो पाला साठला जातो. तर तो आपल्याला काय करावं लागते, तर ते आपल्याला मजुराच्या सहाय्याने काढावं लागतं. म्हणजे एकंदरीत एकरी आपल्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च आहे, एक्स्ट्रा खर्च आहे, म्हणजे कुट्टी करण्याचा व ते काढून पुन्हा साईडला घेण्याचा असा खर्च आहे. आणि याचा दुसरा एक मुख्य तोटा असा आहे की पावसामध्ये जर पाणी जास्त उभारलं असेल तुमच्या प्लॉटमध्ये, तर त्याच्यामुळे काय होतं, जे बुरशी आहे ते रानात जास्त वाढलेली असते आणि त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला त्याला थोडी फवारणी करावी लागते. बाकीचा जो खर्च आहे तो काही जास्त नाही, नगण्य आहे. तर हे आहे त्याचे फायदे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.